ये मामा बस. कसं काय येणं केलं? भाऊ एक काम पडलं तुमच्या बरोबर. कोणतं? कल्टिवेटर मारायचे होतं आपल्याला. कल्टिवेटर? हो गेल्या वर्षीचे पैसे गिसे दिलेस का? दिन ना भाऊ, कसं आहे धानामध्ये धान पूर्ण पाण्यामध्ये गेला, तुला तर मालूमच आहे. गेल्या वर्षीचे पैसे दे. कल्टिवेटर मारून देतो आणि चिखला बी मारून देईन. पैसेच नाही ना का. नाही तसं नाही जमत. पहिलं पैसे घेऊन ये, मग मारून देतो. पण पूर्ण तुले तर मालूम आहे ते पूर आला वावरामध्ये पूर्ण पाणी धसून पूर्ण वाया गेलं. न काही भेटली नाही, नुकसान भरपावती भेटन नाही तर ती नाही तर भेटली. गेल्या वर्षी पैसे देशील तेव्हाच मारीन ना मी. कसा मारणार आहो सांग? हो ती तर खरी आहे, तुला डिझेल आणा लागते, डिझेल सगळं आणा आणा लागते. पण डिझेलही महाग झालं. यंदाच्या मास करून घेत असे. नाही पैसे आण, काही कर, व्याजानं काढून आण, पण पैसे दे. व्याजानं लग्नासाठी काढले, सगळं काढलं का. आता व्याजानं कुठून. तर मामा तू कल्टिवेटर मारून दे म्हणतेस. डिझेल महाग झालं, सर्व महाग झालं. तर आता यंदाच नाही ती हर वर्षीच आहे. 10 वर्षापासून तुझ्या तिकला कल्टिवेटर मारतो मी. तर तू या वर्षीचे त्या वर्षी पैसे देतेस. आता यंदा गेल्या वर्षीचे पैसे आहेत. आता मी कसा करू? का करू भाऊ, यंदा पूर्ण तुले तर मालूम आहे पूर्ण माझ्या धान तर पूर्ण पाण्यामध्ये गेला. तर तू कसंही यंदाच्या मास करून दे का भाऊ. काही दया माया घे गरीबा, त्या भरोशावर राहू का मग. किंवा हर वर्षीचेच नाटक आहे मामा. किंवा मला काही जमत नाही. आता तू का करतेस मामा? मी काही आपल्या घरचा धन्नासीच नाही आहो. तू आता डिझेलचे रेट वाढले, सर्व झालं. तुला ज्याच्या गाडीनं मारूसे वाटते त्याच्या गाडीनं मार, नाही तर काही कर. मी काय मारू शकत नाही. मी कुठचे पैसे आणू? यंदाच्या मास करून दे का भाऊ. यंदाच्या मास करून देता असतं कशी माझी कास्तकारी वाहून झाली असती. पाय यंदा मागच्या वर्षी कर्ज भरलं का न, आता पूर्ण नुकसान भरपावती ना आली का मायवाली. धान गेला तर पाण्यामध्ये. थोडीशी माझी समस्या आहे, जाणून घे का काका. अबे मामा ठीक आहे, तू म्हणतेस तर किंवा कर्ज आहे, हे आहे, ते आहे, ठीक आहे. पण मी मारून नाही देऊ शकतो. पण मा लहान भाऊ आहे, तो मला शिवाय देते. भावाकडे मी जातो पण माझ्या कल्टिवेटर मारून दे. मी त्याला म्हणतो थोडस पाया पुया लागतो त्याच्या, तर कल्टिवेटर मारून देजो. चाल का भाऊ, थोडसा त्याला तो ती गोष्ट ऐकते तर चाल बरं, थोडस त्याला म्हणून पाहू विचारून पाहू. जगण्याची झाली पंढरी, उधळीन जीव तुझ्या माई, रमानसा पियुष भाऊ का करत आहे का? अरे आला बहुत दिवसाबाद आलास रे तू तर. अगं तर कल्टिवेटर मारायचे आहे ना. मा मोठ्या भावाबरोबर बोललास का तू? बोललो ना का, तो म्हणते लहान भावाला विचारून पाय म्हणते. मले हो ट्रॅक्टरच्या हे गेल्यात भाषा, बरोबर काम नाही करत ट्रॅक्टर. तू कसं यंदाचा मास करून दे ना का. नाही, तुला 2 वर्षाचे बी पैसे नाही दिले आहेस आतावरी. हो पण कसं आहे आता तुला तर मालूम आहे पुरामध्ये वावर माय पूर्ण वाद गेलं भाऊ. पण ती गोष्ट बरोबर आहे. आता माझ्या कसं ट्रॅक्टरला बी खर्च लागते, लोकांच्या वावरात बी चालवतो, ते बी पैसे देते. तुला 2 वर्ष झाला काही पैसे दिलाच नाही. दिला का तूच सांग? दिला का नाही दिला. आता त्याचे बी 2 लेकर आहेत, माझे बी 2 लेकर आहे. आता आम्हाला बी आपलं घर चालवा लागते. हा त्याच्या मास करून दे ना का भाऊ. यंदाच्या मास करून दे. तू पाया लागतो का भाऊ. एक माय कास्तकारी पडीत राहीन का. तू काय समजून घे ना का थोडं बहुत. पाय पियुष, तू माझा मित्र आहे चांगला. मी त्याच्या मित्राच्या नात्यानं तुला म्हणून राहिलो, यंदाच्या मास त्याला कास्तकारी करासाठी त्याला ट्रॅक्टर देऊन दे. काय आहे त्याच्यावालं ते, बाकी वाचले उरले पैसे जे आहे त्याच्यावाले त्यांना नाही दिले तर मी देऊन देईन तुला. तू माझ्या भरोश्यावर त्याला यंदाच्या मास त्याच्या करून दे, कारण त्याच्या मागे खरंच ते खूप अडचण आहे. भाषा तू बोललास तू ठीक आहे, त्याबरोबर खाणं टाटावर आहे आपला, ठीक आहे मान्य करते. पण हा माणसाला मी उभा ठेवत नाही, कारण की यांना ऐकून घे,
माझे 2 वर्षाचे पैसे दिले नाही. यंदा तू म्हणत आहेस त्याच बाणीवर मी देऊन राहिलो. जर याने पैसे नाही दिले तर ते पैसे तुला भरून द्यायला लागला. ठीक आहे ना. ठीक आहे. हो, त्याच्या मग यंदा खरंच तंगी आहे. ह्या वर्षी मी करून देतो त्या वावर कल्टिवेटर मारायचे आहे ना, ह्या वर्षी करून देतो. याच्यानंतर नगदी पैसे लागतील, नाही तर मी तुला उभा बी नाही ठेवीन. समजला का? आणि मी ना माझ्या भरोश्यावर एक केलाय, माझ्या भरोश्याच्या थोडसा मान ठेवतो.